हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण तिसऱ्या म्हणजे शिंपले याच्यापासून एक आमटी कालवण कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तिसऱ्या म्हणजे शिंपल्यांचाच एक प्रकार. हे इथे असं थोडंसं तिरका आकार असतो, ह्याला तिसऱ्या म्हणतात. तिसऱ्या 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर थोडं पाणी घालून गॅसवर हे वाफवून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं शिजलं आहे. हे असे दिसते. मग आता त्याचा एक भाग घ्यायचा आहे आणि दुसरा भाग असा बाजूला ठेवायचा आहे. इतर साहित्य जे आहे ते कांदा घेतला आहे, लसूणच्या 6 पाकळ्या, हे ओलं खोबरं घेतलं आहे किसून, सुकं खोबरं, मालवणी मसाला, मीठ, कोकम, कोथिंबीर आणि फोडणीसाठी शेंगदाण्याचं तेल. हे असे 2 भाग करून घ्यायचे. बंद असेल तर घ्यायचा नाही, त्यात माती असू शकते. आणि हे इथे कधी कधी असं खेकड्याचं पिल्लू दिसतं, तर तेही काढून टाकायचं आहे. कांदा व लसूण कापून घेणार आहे अशी, म्हणजे लसूण तेलामध्ये उडणार नाही. कढई तापण्यास ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेते. त्यामध्ये कांदा व लसूण घालून भाजायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजल्यावर आता ओलं खोबरं घालून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. 3 ते 4 मिनिटानंतर ओलं खोबरं भाजून होईल. आता आपण सुकं खोबरं घालून तेही त्यामध्ये थोडं परतून भाजून घ्यायचं. हे व्यवस्थित भाजलं आहे. आता मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. गॅस बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्या. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालणार आहे. त्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता हे वाटण घालायचं आहे. वाटण व्यवस्थित परतून त्यामध्ये मी मालवणी मसाला घालते आहे, 2 चमचे. वाटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मग त्यात शिंपल्या घालायच्या व हे वाफवलेलं पाणीसुद्धा घालायचं. त्याने छान चव येते. आता चवीनुसार मीठ आणि कोकम घालायचे. छान उकळी आलेली आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे. आता वर कोथिंबीर घालायची. चविष्ट तिसऱ्यांचे कालवण तयार आहे.